आज राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी खात्याचे मंत्री, सर्व अधिकारी आणि ओबीसी समूहातील वेगवेगळ्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, भटके विमुक्त भटक्या जमाती संघटनाचे प्रमुख अशी एक महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये झाली। आणि या बैठकीमध्ये काही जो राज्यामध्ये गैरसमज निर्माण झाला होता, मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक सातत्याने करत होते, त्याबाबत राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट केली की महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकार गांभीर्याने विचार करत आहे। हे करत असताना महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही किंवा महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी सर्टिफिकेट दिली जाणार नाहीत, याच्या बाबतीमध्ये सरकारनं स्पष्टता दिली। हा जो महत्त्वपूर्ण विषय जो होता तो विषय चर्चेला गेला। दुसरा विषय जो होता, महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची जनगणना झाली पाहिजे। बिहार राज्यानं जनगणना केली आणि त्यानंतर महाराष्ट्रानं करावी अशी मागणी ओबीसी समाजाची आहे, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा सरकार सकारात्मक आहे। आता जनगणना हा शब्द वापरू नका असं सुप्रीम कोर्टानं बिहारच्या जनगणनेच्या बाबतीमध्ये सांगितलं, तर तो सर्वेक्षण करा, तर ते सर्वेक्षण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे। बाकीचे आणि सगळे विषय झाले। महाज्योतीच्या बाबतीमध्ये महाज्योतीला निधी कमी आणि मग इतर संस्थांना निधी जास्त दिला जायचा, म्हणजे सारथी, बार्टी आणि टार्टीला निधी जास्तीचा दिला जायचा, 300-350 कोटी आणि एका संस्थेला 300 कोटी, परंतु महाज्योतीला 50 कोटीच दिला जायचा। तर आता राज्य सरकारनं भूमिका पूर्णपणे बदललेली आहे। सरसकट सगळ्या संस्थांना एक समान निधी द्यायचा, परंतु ओबीसीची संख्या फार मोठी आहे। महाराष्ट्रामध्ये किमान 52% ओबीसी समाज आहे आणि आरक्षण त्यांना 27% आहे। तर या संस्थांना निधी देताना जास्तीचा विचार करण्याची मागणी सरसकट ओबीसी नेत्यांनी केली, तर सरकारनं त्या बाबतीमध्ये सुद्धा सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। महामंडळांच्या बाबतीमध्ये सुद्धा जो निधीचा असमानता आहे त्यामध्ये सुद्धा राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट केली। इथून पुढे तसं कोणतंही गोष्ट होणार नाही, तसा निर्णय कोणताही होणार नाही। ओबीसी महामंडळ जेवढी आहेत त्या महामंडळांना जास्तीचा निधी देण्याच्या बाबतीमधला शब्द माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी आजच्या बैठकीमध्ये दिला। 72 विद्यार्थी वसतिगृह आहेत ज्या बाबतीमध्ये निर्णय झाला, परंतु वसतिगृह चालू झाली नाही। त्यामध्ये 52 ठिकाणी आता जागा मिळालेल्या आहेत, 20 ठिकाणी जागा उपलब्ध व्हायच्या बाकी आहेत आणि राज्य सरकारनं 40 कोटी रुपये निधी दिला, तर तिथलं साहित्य खरेदी करून ओबीसी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 36 विद्यार्थी आणि 36 विद्यार्थीसाठीची वसतिगृह ही तात्काळ चालू करण्यात येतील अशा बाबतीत पण चर्चा झाली आणि तो 40 कोटी निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत राज्य सरकारनं या ओबीसी मंत्रालयाला सूचना दिलेल्या आहेत। बाकी एक महत्त्वाचा विषय आहे की वेगवेगळ्या भरती होत आहेत, परंतु त्या भरतीमध्ये ओबीसी समाजाच्या जागा कमी येत आहेत। 27% हिशोबानं जागा येणं गरजेचं आहे, भटके विमुक्तांच्या आणि ओबीसीच्या। SC STच्या पण तशा पद्धतीनं जागा येत नाहीत, तर राज्य सरकारकडे मागणी केली की बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर तपासणी झाली पाहिजे, त्याशिवाय कोणतीही भरती होता कामा नये। राज्य सरकारनं त्याही सूचना त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत की बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर तपासणी करा प्रत्येक विभागाची आणि मग भरती करा। सर, छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळत आहे। छगन भुजबळ यांनी एक आकडेवारी जाहीर केली आणि अजित पवार यांनी ती आकडेवारी खोडून काढली असं माहिती कळते, नक्की काय झालं बैठकीमध्ये? बघा, त्या विषयामध्ये माननीय छगन भुजबळ साहेबांनी काही आकडेवारी मांडलेली आहे। मुख्य सचिवांना उपमुख्यमंत्र्यांनी विचारलं की अशी आकडेवारी आपल्याकडे आहे का, तर त्या बाबतीमध्ये सुद्धा सविस्तर जी छगन भुजबळ साहेबांनी माहिती दिली त्या बाबतीत सुद्धा राज्य सरकारनं भूमिका घेतलेली आहे की आपण ती माहिती घेऊ। जर काही बॅकलॉग ओबीसींचा राहिला असेल कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये, तो सुद्धा भरून काढण्याची सरकारची तयारी आहे। भटक्या विमुक्तांतले अनेक प्रश्न चर्चेले गेले की भटका विमुक्त गावगाड्याच्या बाहेर राहणार आहे, पालामध्ये राहणार आहे, भिक्षकरी समूह आहेत, खूप आहेत, डवरी, गडसी, गोसावी, गिरी गोसावी, वासुदेव, बहुरूपी असे छोटे छोटे घटक, त्यांच्यावरती अन्याय होतात। आता काल परवा कोकणामध्ये वासुदेव लोकांना मारलं, तिकडं कुडाळमध्ये, तिकडं राईनपाड्यामध्ये 5 डवरी समाजाची मंगळवेढा तालुक्यातली लोक त्यांची निर्गुण हत्या झाली, त्यांना नोकरी देण्याचा विषय आहे। तर असे सगळे विषय चर्चेले गेले। हे जे छोटे छोटे समाज आहेत त्यांच्यासाठी एक वेगळं महामंडळ असावं,
भिक्षेकरी समाजाच्यासाठी एक वेगळं महामंडळ असावं अशी मागणी सुद्धा या बैठकीमध्ये लावून धरलेली आहे आणि निश्चितपणे सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.